जर ह्या 10 ला मी जर स्ट्रिंग केलो तर आउटपुट काय येईल? तर आउटपुट काय येईल? 10 10 20 येईल. 10 प्लस नाही होणार का? इथं कॉन्कॅटिनेशन परफॉर्म होते. हे आपण पाहता नम प्लस 0 जर मी केलो या ठिकाणी तर पहा आउटपुट मध्ये काय येतं? 97 आलं. कसं काय सर? हे कॅरेक्टर ए ची व्हॅल्यू स्मॉल ए ची व्हॅल्यू काय असते? 97 असते. ते मी डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल कोड विथ एन एस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर्स हा टॉपिक सुरुवात करणार आहोत. पाहणार आहोत जावामध्ये कोणत्या टाईपचे ऑपरेटर आहेत, किती ऑपरेटर आहेत आणि एक एक ऑपरेटर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत, ते म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती SQL तसेच जावाची सिरीज चालू झालेली आहे. SQL ची सिरीज ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर जावाचे पण आपण सिरीज चालू केली आहे. त्याच्यामध्ये आपण कोड वगैरे रन करून दाखवत आहोत. कोड कसे रन करायचे हे पण दाखवत आहोत. तर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मग चालू करूयात ऑपरेटर. Operator is a predefined symbol which is used to perform mathematical operations or any other operations given operands. म्हणजे आपण सिंपल जर मॅथचे जर स्टुडंट असाल तुम्ही तर सिम्पली आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. प्लस, मायनस, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, अँड, ऑर, नॉट अँड नॉर, बिटवाईज ऑपरेटर सर्व ऑपरेटर आपण यूज करतो. तशा टाईपमध्ये ऑपरेटर असतात. त्याच्यानंतर ऑपरेशन्स परफॉर्म करतात दिलेल्या ऑपरंडवरती. ठीक आहे. ऑपरंड्स आर नथिंग बट डाटा ऑर व्हॅल्यू. ऑपरंड्स म्हणजे काय तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल तर ऑपरंड्स नथिंग बट डाटा किंवा व्हॅल्यू आहे जी की आपल्याला युजर कडनं भेटते. कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर अँड ऑर ऑपरंड इज नोन ॲज एक्सप्रेशन. पहा आता एक्सप्रेशन म्हणजे काय? इथं थेअरीनुसार समजेल तुम्हाला. हे पहा 20 प्लस 50 हे काय झाले? 20 आणि 50 काय झाले आपल्याला? ऑपरंड झाले. का? तर आपण इनपुट घेतला आहे युजर कडनं. ते समजेल तुम्हाला हळूहळू. फक्त तुम्ही एवढं आता सध्याला लक्षात ठेवा. आणि प्लस काय आहे? ऑपरेटर आहे. जे की आपण आता आजच्याच लेक्चरमध्ये पाहणार आहोत. अरिथमॅटिक ऑपरेटर आहे प्लस. आणि या सगळ्याला मिळून आपण काय म्हणणार आहोत? एक्सप्रेशन. थोडक्यात काय? आपण जे ॲडिशन परफॉर्म करतो त्याला काय म्हणतात? एक्सप्रेशन. ॲडिशनच म्हणून नाही. सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एनी ऑपरेशन आपण जेव्हा परफॉर्म करतो त्याला काय म्हणतात? एक्सप्रेशन. तर मग पाहूयात जावामध्ये ऑपरेटर्स किती प्रकारचे आहेत. पहा टाइप्स ऑफ ऑपरेटर इन जावा. आता काही जण म्हणतील अरिथमेटिक, असाइनमेंट, कंपाऊंड, रिलेशनल, लॉजिकल, कंडिशनल, इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट. अरे बाळा तसं नाहीये. जावामध्ये 2 प्रकारचे ऑपरेटर्स आहेत. इथंच चुकतात विद्यार्थी. जेव्हा इंटरव्ह्यूला जातात ना तेव्हा इथंच चुकतात विद्यार्थी. इंटरव्ह्यू विचारतो हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑपरेटर इन जावा. सांगायला लागतं अरिथमेटिक. तसं नाही. 2 टाइप सांगायचं आहे. ते विच आर दे म्हणले की मग बेस्ड ऑन ऑपरेटर्स अँड बेस्ड ऑन टास्क असतं. 2 असतात. बेस्ड ऑन ऑपरेटर्स काय असतं? युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर एक्सेप्ट ओन्ली 1 व्हॅल्यू. बायनरी ऑपरेटर एक्सेप्ट ओन्ली 2 व्हॅल्यू. टर्नरी ऑपरेटर एक्सेप्ट ओन्ली 3 व्हॅल्यू. त्याच्यानंतर काय? हे सर्व आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. असं नका समजू इथल्या इथं सांगितलं कळालं नाही सर. सर्व आपण येत्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बेस्ड ऑन टास्क काय आहेत? अरिथमेटिक ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर आहे, लॉजिकल ऑपरेटर आहे, कंडिशनल आहे, इन्क्रिमेंट आहे, डिक्रिमेंट आहे. ओके? ठीक आहे. मग तर चालू करूयात. युनरी ऑपरेटर. An operator which is having only one ऑपरेंड इज नोन ॲज युनरी ऑपरेटर. ऑपरंड आणि ऑपरेटर मधला फरक मी आताच तुम्हाला सांगितलं. कशामुळं? ह्याच्यामुळं की एकच ऑपरंड ते ऍक्सेप्ट करतं त्याला काय म्हणतात? युनरी ऑपरेटर. बायनरी मध्ये काय होणार मग? 2 ऑपरंड होणार. टर्नरी मध्ये काय होणार? 3 ऑपरंड होणार. ठीक आहे. अशा प्रकारे बायनरी, युनरी, बायनरी, टर्नरी हे तेवढं काही इम्पॉर्टंट नाहीये पण पुढे चालून तुम्हाला लागू शकतं म्हणून मी सांगितलंय. ठीक आहे. बेस्ड ऑन टास्क पहा. बेस्ड ऑन टास्क काय? अरिथमेटिक ऑपरेटर. आजचा पहिला ऑपरेटर आपण आज पाहणार आहोत. आणि आजपासून आपण कोड जो आहे तो इक्लिप्स वरती करणार आहोत. जर तुम्हाला इक्लिप्स वगैरे डाउनलोड कसं करायचं माहिती नसेल तर तुम्ही कमेंट करा. त्याचा पण आपण व्हिडिओ लवकरात लवकर बनवूया. ठीक आहे.
तर arithmetic operator. It is used to perform arithmetic operation such as addition, subtraction, multiplication, division and modulus. पहा, आता हे लहानपणीपासून आपण शिकत आलेलो आहोत अरिथमेटिक ऑपरेटर, पण आपल्याला माहिती नव्हतं की ह्यालाच अरिथमेटिक ऑपरेटर म्हणतात. तर कशाला म्हणतात? जे आपण ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन करतो, डिव्हिजन करतो किंवा मॉड्युलस करतो. मॉड्युलस ही टर्म तुमच्यासाठी नवीन असेल, पण ते पण खूप 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 इझी आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊया. तर पहा, प्लस मायनस इंटू डिवाइड मॉड्युलस. ठीक आहे. प्लस काय करतं? वी कॅन यूज टू प्लस वी कॅन यूज द प्लस ऑपरेटर इन टू वेज. टू वेज मध्ये काय? फर्स्टली ॲडिशन, सेकंड इज कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन ही टर्म तुमच्यासाठी नवीन असेल, तर ह्याचा पण आपण सराव करणार आहोत. तर पहिला पहा ॲडिशन. इंट प्लस इंटची ॲडिशन होती इंट. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. याचं प्रॅक्टिकल पण आपण एक्झाम्पल बघूयात, पण तुम्ही लक्षात ठेवा. इंट प्लस इंट काय असतं? इंट म्हणजेच काय? 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. आता बाबा इंट, डेसिमल, बुलियन हे कुठून आलं सर? हे आहे डाटा टाइप्स, मागच्या लेक्चरमध्ये झालेले आहेत. त्याची लिंक मी आय बटनवरती देऊन टाकतो तुम्हाला. ठीक आहे, ते पण जाऊन पहा लेक्चर झाल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेसिमल प्लस डेसिमल इज इक्वल टू डेसिमल. पहा अशा प्रकारे होतं. हे सर्व एक्झाम्पल असं आपण घेणार आहोत लगेच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंट प्लस डेसिमल इज इक्वल टू डेसिमल येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन इज नथिंग बट रिअरेंजिंग ऑर जॉइनिंग. म्हणजे स्ट्रिंग प्लस डाटा दिला आपण, तर ते काय परफॉर्म होतं? कॉन्कॅटिनेशन परफॉर्म होतं. पहा, नॉर्मली काय होतं? आता नॉर्मली काय झालं, आपण 20 प्लस 10 दिलो ना, मग आउटपुटमध्ये काय यायला पाहिजे होतं? 30 यायला पाहिजे होतं. पण 20 हे स्ट्रिंगमध्ये दिल्यामुळं, डबल कोटमध्ये दिल्यामुळं ते स्ट्रिंग झाले. स्ट्रिंग झाल्यामुळं तिथं काय परफॉर्म झालं? कॉन्कॅटिनेशन परफॉर्म झालं. मग काय येणार? आपल्याला आउटपुट काय येणार? 20, 10 येणार. 20 ची ॲडिशन होणार नाही. 20 आणि 10 एकत्र येणार. थोडक्यात हे कशासाठी यूज होतं सर? ह्याचा पण आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर चला मग आता इथपर्यंतचे जे आहेत आपण एक्झाम्पल पाहून घेऊयात. ठीक आहे. कॉन्कॅटिनेशन पर्यंतचे एक्झाम्पल्स आपण पाहून घेऊयात. हॅलो माय डिअर स्टुडंट्स, चला मग आजचा ॲडिशनचा हा कोड आहे, आपण पाहूयात. तर कसा क्रिएट करायचा हे सर्व माहिती, इक्लिप्स कसं डाउनलोड करायचं, इक्लिप्सवरती कोड कसं करायचं, ही सर्व माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा इक्लिप्स. मी तुम्हाला सर्व काही माहितीचा आपण व्हिडिओ बनवूयात. जर जास्त कमेंट आले तर आपण व्हिडिओ बनवूयात. तर मग चालू करूयात ॲडिशनचा प्रोग्राम. पहिल्यांदा सुरू आपण क्लास घेतला आहे ॲडिशनचा. त्याच्यानंतर मेन मेथड येईल आता आपली. ही आलेली आहे आपली मेन मेथड. त्याच्यानंतर येईल आपला ॲडिशनचा प्रोग्राम. ॲडिशनचा प्रोग्राम थोडक्यात आपण num1 घेऊ, num2 घेऊ आणि त्यांची ॲडिशन करून बघू. पहा, इंटिजर डिक्लेअर करूयात व्हेरिएबल इंट num1 घेऊ. num1 इज इक्वल टू घेतला आपण 10. त्याच्यानंतर इंट num2 घेतलं 20. त्याच्यानंतर आता प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये काय टाकायचं आहे आपल्याला? num1 प्लस num2. हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. हे टाकलेलं आहे num1 प्लस num2. आता हा प्रोग्राम आपण काय करूयात? रन करूयात. पहा, आउटपुट काय आलेलं आहे? 30. हे झाला ॲडिशनचा प्रोग्राम. त्याच्यासोबतच आपण काय शिकलो होतो? कॉन्कॅटिनेशन. आता पहा, कॉन्कॅटिनेशन काय होतं? एक आपण जेव्हा परफॉर्म करतो ऑपरेशन, तेव्हा एक जो आहे आपला दोन ऑपरंड घेतले आहेत, दोन किंवा टू ऑर मोर ऑपरंड्स मधला वन ऑपरंड जेव्हा स्ट्रिंग असेल तेव्हा कॉन्कॅटिनेशन परफॉर्म होते. झाला तुमचा ॲडिशनचा प्रोग्राम. आता आपण काय करूयात? कॉन्कॅटिनेशनचा प्रोग्राम पाहूयात. डायरेक्ट आपण प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये टाकूयात व्हॅल्यूज. पहा,
आता ह्याचं जे आउटपुट आहे ते तुम्ही प्रेडिक्ट करा ह्या लाईनीचं. इथं आपण एक हे करूयात, कमेंट टाकूयात. जस्ट वेट कमेंट साठी आपण डबल लाईन सिंगल लाईन कमेंट टाकूयात. ऍडिशन आणि इथं टाकूयात. पहा आता इथं पहा ही जी लाईन आहे लाईन नंबर 10. लाईन नंबर 10 चं तुम्ही आउटपुट काय प्रेडिक्ट कराल? 10 + 20 = 30. तर आपण रन करून पाहूयात. ऑब्विसली 30 हे 30 कुठलं आलं? हे वरचं आलं system.out.println ह्याचं हे 30 आलं. त्याच्यानंतर 10 + 20 काय आलं? 30 आलं. ऑब्विसली ठीक आहे. आता जर ह्या 10 ला मी जर स्ट्रिंग केलो तर आउटपुट काय येईल? तर आउटपुट काय येईल? 10 10 20 येईल. 10 प्लस नाही होणार का? इथं कॉन्कॅटिनेशन परफॉर्म होते. हे पाहू शकतात तुम्ही. पहा वरच्या ह्याचं जे आहे लाईन नंबर 8 चं ऍडिशन परफॉर्म झाली 30 आली का? कारण तिथं कोणतीही स्ट्रिंग प्रेझेंट नाहीये म्हणून. त्याच्यानंतर 10 20 आलं नेक्स्ट लाईनचं. हे पहा ह्या लाईनचं आलं 10 20 का? तर इथं 10 जे आहे ते आपण स्ट्रिंग मध्ये दिले. तर सर तुम्ही म्हणताल सर आता हे 10 20 इथं प्लस दिले ह्याचा काही सेन्स बनत नाहीये. तर हे कॉन्कॅटिनेशन कशासाठी यूज करतात? सिंपल आहे. आता पहा मी काय करतो हे num1 + num2 आहे ना ह्याला सेपरेट व्हेरिएबल मध्ये ऍड करतो. हे पहा आता सपोज ऍड म्हणून एक व्हेरिएबल घेऊयात इंट ऍड इज इक्वल टू num1 + num2. हे केलं. आता ह्याच्यामध्ये काय करणार मी ऍडला कॉल करणार. जेव्हा मी ऍडला कॉल करेन तर काय येईल? हे नम 10 इथं सेव्ह झाला 20 इथं सेव्ह झाला. थांबा 1 मिनिट स्पेस देतो तुम्हाला कळेल. 10 10 num1 मध्ये सेव्ह झाला 20 num2 मध्ये सेव्ह झाला. ठीक आहे 20 num2 मध्ये सेव्ह झाला आणि सगळं कुठे सेव्ह आहे? ऍड मध्ये सेव्ह आहे. मग ऍड मध्ये काय होणार? 30 होणार आणि आपण प्रिंट काय करतोय? ऍड करतोय. मग काय आउटपुट काय यायला पाहिजे आपलं? रन करून पाहूयात. आउटपुट काय आलं पाहिजे? 30. ओके. पण सर मला असं नाही पाहिजे. मला काय पाहिजे? आपण काय करतोय? ऍडिशन परफॉर्म करतोय. तर सर मला काय पाहिजे? ऍडिशन इज 30 असं आलं पाहिजे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण स्ट्रिंग वापरूयात. घेतले डबल कोट ऍडिशन इज त्याच्यानंतर काय करणार? कॉन्कॅटिनेशन म्हणजेच प्लस द्यायचं. सिंपल. आता पहा इथं आउटपुट 30 च्या जागी काय येईल? ऍडिशन इज + 30 येईल. पहा ऍडिशन इज 30. थोडस इथं स्पेस द्यायचा. ठीक आहे. पहा ऍडिशन इज 30 याच्यासाठी आपण सॉरी हे वापरतो कॉन्कॅटिनेशन वापरतो. ठीक आहे समजलं? तर चला मग पुढचा पार्ट सुरुवात करूयात. आपण ऍडिशन आणि कॉन्कॅटिनेशन मधला डिफरन्स पाहिला. जर समजलं नसेल तर तुम्ही परत एक वेळेस बॅकवर्ड जाऊन बघा. आणि काहीच नाहीये जेव्हा आपण कॉन्कॅटिनेशन परफॉर्म करतो तेव्हा ऍटलिस्ट 1 स्ट्रिंग आणि बाकीचं जे आहे ते काही असू शकतं. स्ट्रिंग किंवा कोणताही डाटा टाइप असू शकतो. ठीक आहे त्याला ते युजिंग आपण कॉन्कॅटिनेशन परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तर पहा इन जावा इफ वी स्टोअर द कॅरेक्टर्स इनसाइड अ char type of container if then it will be stored in the form of ASCII. आता काही जण म्हणतील सर व्हॉट इज ASCII? ASCII is a American Standard Code for Information Interchange. हे एक हे आहे आपलं असोसिएशन आहे. इट इज अ न्यूमरिकल रिप्रेझेंटेशन फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स जे असतात आपले A to Z स्मॉल a कॅपिटल A त्याचं न्यूमरिक रिप्रेझेंटेशन असतं ASCII व्हॅल्यू. त्याच्यावरचं पण आपण एक प्रोग्राम घेऊन पाहणार आहोत. तर पहा 0 to 9 जे आहेत आपले 0 to 9 जे हे आहेत नंबर आहेत त्याच्यासाठी आपण 48 to 57 च्या रेंज मध्ये ASCII वापरतो. कसं 0 ला 48, 1 ला 49, 2 ला 50 अशा प्रकारे. आणि कॅपिटल A to Z 65 to 90 म्हणजे कॅपिटल A ला 65, कॅपिटल B ला 66, कॅपिटल C ला 67 आणि Z ला 90 आणि स्मॉल a to Z ला 97 to 122. ठीक आहे. आता हा जो प्रोग्राम आहे ते आपण घेणार आहोत लगेच. ASCII
ASCII व्हॅल्यू. ठीक आहे. ASCII व्हॅल्यू काय असते तर आपण पाहूयात. मेन मेथड आपण क्रिएट करूयात. ही झाली आपली काय मेन मेथड. आता ASCII व्हॅल्यू म्हणजे काय असते तुम्हाला सांगितलं मी, जसं की 0 to 9 च्या मध्ये हे असतं ते असतं. आता मग ते कसं आपण हे करायचं, त्याला काय करावं लागेल, कॅर मध्ये एखादा कॅर मध्ये आपण स्टोअर करायचं. तर कॅर मध्ये नम इज इक्वल टू, आपण जर कॅरेक्टर कसं स्टोअर करतात सिंगल कोड नम इज इक्वल टू, जर स्मॉल ए जर केलं तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल पाहता. इथं आपण काय करूया, प्रिंटिंग स्टेटमेंट. हे झालं प्रिंटिंग स्टेटमेंट. याच्यामध्ये आपण नमला जर कॉल केलो तर तुम्हीच पहा की काय येतं. काय आलं इथं, ए आलं. तर आता आपण काय करूयात, ह्याला कॉन्कॅटिनेशन थ्रू आपण परफॉर्म करूयात. थोडक्यात आपण पाहता नम प्लस 0 जर मी केलो या ठिकाणी तर पहा आउटपुट मध्ये काय येतं, 97 आलं. कसं काय सर, हे कॅरेक्टर ए ची व्हॅल्यू, स्मॉल ए ची व्हॅल्यू काय असते, 97 असते. ते मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. सेम कॅर num2 इज इक्वल टू, आपण जर कॅपिटल ए जर हे केलं, आपण स्टोअर केलं आणि ह्या कॅपिटल ए ला आपण कॉल करूयात, सिस्टीम डॉट आउट डॉट println. ठीक आहे. आता आपण काय कॉल करूया, num2 प्लस काय करूयात आपण 0, म्हणजे काय कळलं आपल्याला, कॅपिटल ए ची व्हॅल्यू कळलं. पहा 65 आली का नाही. अशा प्रकारे आपण कॅरेक्टर ASCII व्हॅल्यूज, त्याला म्हणतात ASCII व्हॅल्यूज. ठीक आहे. हे आता 97 आणि 65 काय झाली, ASCII व्हॅल्यूज ऑफ कॅपिटल ए आणि स्मॉल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा सबस्ट्रॅक्शन. आता सबस्ट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही, ऍडिशन सारखंच ए टू झेड सेम आहे. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. त्याच्यामध्ये आपण इंटिजर, बुलियन सगळ्यांची सबस्ट्रॅक्शन आपण करू शकतो. मग चला चालू करूया. सबस्ट्रॅक्शनच्या क्लासला आपण न्यू जावा क्लास क्रिएट करूयात. नाव देऊयात SUDSTRAC सबस्ट्रॅक्शन म्हणून. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणून क्लास क्रिएट झाला. त्याच्यामध्ये काय काय येईल आता तुम्ही सांगा. भरपूर प्रोग्राम झाले आहेत आतापर्यंत, तुम्हाला कळालं पाहिजे. आता येईल मेन मेथड, पब्लिक स्टॅटिक void main. त्याच्यामध्ये काय येईल, स्ट्रिंग args आर्ग्युमेंट्स. ही आली तुमची मेन मेथड. आता सबस्ट्रॅक्शनचं सेम आहे. जेव्हा आपण ऍडिशन मध्ये जे व्हेरिएबल घेतलं होतं, आता इथे थोडं आपण पाहूयात. तुम्हाला मी एक कॉन्सेप्ट सांगितलं होतं, इंटिजर होतं, इंटिजरचा टाईप इंटिजर असतो, आणि एक मिनिट आणि कॅरेक्टरचा टाईप कॅरेक्टर प्लस इंटिजर काय होतं ते सर्व काही सांगितलं होतं. तर मग पाहूयात आपण सबस्ट्रॅक्शनचा जो आपण प्रोग्राम पाहिला होता ते पाहूयात. ठीक आहे. इंट ए इज इक्वल टू घेऊयात आपण 5. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट बी इज इक्वल टू घेऊयात 3. काय घेतलं मी, दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलो, ए आणि बी नावाचे. आता तुम्ही वाटलं तर ह्याला डायरेक्ट प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये पण टाकू शकतात, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ह्याच्यामध्ये पण तुम्ही डायरेक्ट त्याला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ह्याच्यामध्ये पण तुम्ही डायरेक्ट हे जे आहे ए मायनस बी करू शकतात.
लाईक दॅट ए मायनस बी असं जरी केलं तरी तुमचा आन्सर येणार आहे पहा 2 आन्सर आलेला आहे. आणि हे करण्यापेक्षा तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता ती म्हणजे ए आणि बी जे एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून आणि ते व्हेरिएबल आपण कॉल करू शकतो. इंट रिझल्ट म्हणून करूयात. रिझल्ट इक्वल टू हा जो ए मायनस बी आहे तो आपण ए मायनस बी हा आपण इथं कॉल करूयात आणि प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये आपण रिझल्टला कॉल करूयात. सिंपल. आता पण आउटपुट तुमचं 2 चॅनल पहा. आउटपुट आता पण आपलं 2 आलंय. तर अशा प्रकारे आता आपण एक काम करूयात. पहा, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कसं असतं मग मित्रांनो, डेसिमल प्लस डेसिमल इज इक्वल टू डेसिमल येतं. ते पाहूयात आपण. सिस्टीम मी डायरेक्ट प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये टाकतो. तुम्ही हवं तर असं व्हेरिएबल वगैरे घेऊन स्टोअर करू शकतात. ठीक आहे. आता पहा, आपण काय घेऊया, डेसिमल व्हॅल्यू घेऊया. कसं 10.20 मायनस 5.220 घेऊया. ठीक आहे. आता याचं डेसिमल आहे ते दोन्ही पण. एवढं तरी तुम्हाला डाटा टाइप माहिती आहे. आता हे इंटिजर होतं म्हणून आन्सर काय आलं आपलं इंटिजर आलं. आता जेव्हा आपण डेसिमल घेऊ तेव्हा आपलं आन्सर पण काय येईल डेसिमल मध्ये येईल. हे जे आहे मी तुम्हाला ऍडिशनच्या वेळेस सांगितलं होतं ही कॉन्सेप्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. हे झाला सबट्रॅक्शनचा कोड. त्याच्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन, त्याचे पण आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर आहे डिव्हिजन, ते पण आपण करू शकतो. फक्त एक हे करा, डिव्हिजन ऑपरेटर विल ऑलवेज रिटर्न कोशंट. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण डिव्हिजन करतो, जेव्हा आपण एक दोन नंबरचं जेव्हा डिव्हिजन करतो तेव्हा त्याचं काय होतं, कोशंट जे आहे ते रिटर्न होतं. आणि तर हा झाला सबट्रॅक्शनचा कोड. त्याच्यानंतर आपण आता डिव्हिजनचा कोड पाहणार आहोत. नवीन क्लास क्रिएट करूया, डिव्हिजन DIVI डिव्हिजन. ठीक आहे. क्लास क्रिएट केला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन पहा. ठीक आहे. तर हे झाली मेन मेथड. आता याच्यामध्ये आपण डिव्हिजन करणार आहोत. डिव्हिजन साठी काय करूया, परत आपण इंटिजर घेऊयात. a इज इक्वल टू घेतला आपण 10. आता इंटिजर b इज इक्वल टू घेतला आपण 5 आणि आपण काय करूयात, इंटिजर रिझल्ट मध्ये त्याला स्टोअर करूयात. काय करणार, a डिवायडेड बाय b करणार आणि आपण काय करणार, प्रिंट करणार. काय प्रिंट करणार, रिझल्ट. आता पहा, मी आताच काय सांगितलं तुम्हाला, वेन एव्हर वी परफॉर्म द डिव्हिजन द ऑपरेटर विल ऑलवेज रिटर्न क्वोशंट. आता याचं क्वेश्चन काय येईल, 2. ऑपरेटर काय रिटर्न करेल, 2. हे पहा क्वेश्चन. हे खूप खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. जरी आता तुम्हाला वाटत नसलं तरी हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण ह्याच्यावरच पुढचा तुमचा पार्ट 2 डिपेंड आहे. मी परत परत सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मॉड्युलस केल्यानंतर रिमाइंडर जे आहे ते प्रिंट होतं. तर डिव्हिजनच्या नंतर आपण पाहणार आहोत मॉड्युलस. MODULUS. यस. ठीक आहे. इथं आपण घेऊयात आपली कोणती मेथड, मेन मेथड. कोणती मेथड रे बाबा, मेन मेथड सर. स्ट्रिंगच्या नंतर आर्ग्युमेंट्स झाली आपली मेन. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत मॉड्युलसचा कोड. थोडस नीट लक्ष देऊन पहा. सेम घेऊयात आपण. इंट a इज इक्वल टू काय घेतलं होतं डिव्हिजन मध्ये 10. इंट b इज इक्वल टू 5.
इंट रिझल्ट इज इक्वल टू ए मॉड्युलस बी आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये रिझल्टला आपण कॉल करणार आहोत. आता पहा, आपण इथे काय परफॉर्म करतोय, मी स्पेस घेऊन दाखवतो. आपण इथे काय परफॉर्म करतोय, मॉड्युलस काय काय हे रिटर्न करतं तुम्हाला आता सांगितलं. मॉड्युलस रिटर्न्स रिमाइंडर. आता आपण जेव्हा इथं डिव्हिजन परफॉर्म करत होतो तेव्हा आपल्याला काय येत होतं, सांगा बरं, काय येत होतं आन्सर? आन्सर काय येत होतं? इथे तुमच्या पुढेच आहे. आन्सर काय येत होतं? 2. पण आपण आता ह्याला जेव्हा रन करू तर आन्सर येणार आहे आपल्याला 0. हे पहा, परत रन करून तुम्हाला दाखवतो. आन्सर काय आलं? 0. तर अशा प्रकारे आपण मॉड्युलस आणि डिव्हिजन परफॉर्म करू. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झाला होता. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. जर इक्लिप्स वगैरे जर कसं इन्स्टॉल करायचं, कसं रन करायचं वगैरे जर माहिती नसेल तर कमेंट करा इक्लिप्स. मी तुम्हाला त्याच्यावरती सेपरेटली व्हिडिओ बनवून देईन. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मराठीमधून तुम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट जर शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.